मी डॉक्टर सागर राजपूर ENT स्पेशलिस्ट डॉक्टर नाशिक महाराष्ट्रावरून. आजचा व्हिडिओ टॉपिक आहे की इयर कॅनल वॉल अप मॅस्टोइड सर्जरी हे ऑपरेशन कानाच्या कुठल्या आजारासाठी केलं जातं. ठीक आहे, कानात पाणी येते, तुम्ही जनरल डॉक्टर आपल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरकडे जातात, तात्पुरती कमी येते, ठीक आहे, चांगली गोष्ट. जर पण पुन्हा येत असेल, आवाज ऐकणं कमी जात असेल, औषधी तात्पुरती फरक असेल, तर तुम्हाला ENT स्पेशलिस्ट डॉक्टरकडूनच एकदा जाणं गरजेचं आहे. तिथे गेल्यावर सर्वतोपरी दुर्बिणी कान साफ करणार, एंडोस्कोपिक कॅमेरा सिस्टीम असतो, स्क्रीनवर कानाचा पडदा दिसणार तुम्हाला आणि तिथे तुम्हाला दिसेल. तर आता कसं असते, नुसतं कानाच्या पडद्यात छिद्र असेल तर टिम्पॅनोप्लास्टी नावाची सर्जरी करतात. तिथे आपण पॅच बसवून देतो, त्या आतून नवीन पडदा बसवतो. पण कानाच्या मागच्या हाडात जर रोग पसरलेला असेल, कानाच्या पडद्याचा मागचा भाग आतमध्ये सरकतो आणि कानाच्या मागच्या हाडात रोग पसरतो. मग अशा पेशंटला तात्पुरती फरक पडतो औषधांचा, किंवा काही लोकांना तात्पुरती फरक पण पडत नाही औषधांचा. अशा लोकांना कानाच्या मागच्या हाडाचा रोग काढावा लागतो. हा व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लिंकवरती क्लिक करा आणि पूर्ण आर्टिकल वाचा, हे फार गरजेचं आहे. आता बरेच लोक आम्हाला म्हणतात की ठीक आहे की आता मग शेवटी आपल्याला का बरं असं वाचावं, शेवटी आपण डॉक्टरकडे जाणारच आहोत, तेच आपल्याला सांगणार आहे. कसं आहे की पेशंटला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि डॉक्टर काही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगू शकतो, डॉक्टर काही ABCDमध्ये प्रत्येक डिटेलमध्ये गोष्ट नाही सांगू शकत. त्यांना बरेच पेशंट असतात, सर्जरीला जायचं असेल तर तुम्ही थोडीफार माहिती काढून घेतली तुमच्यासाठी. आम्ही असं म्हणत आहे की तुम्ही नेटवर जाऊन डायरेक्ट तुमची ट्रीटमेंट करा. बऱ्याच लोकांनी तसं केलं आहे आणि मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत. शेवटी डॉक्टर कशासाठी असतात, फरक पडतो ना. तुम्हाला माहिती असावी, तुम्ही ट्रीटमेंटला चांगलं कॉपरेट करतात आणि तुम्ही नको ते प्रश्न विचारणार नाही डॉक्टरांना, तर हा त्याचा फायदा असतो. तर नेमकी ही सर्जरी काय असते, त्याचा सक्सेस रेट किती आहे, त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, तुम्ही जेवढे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला परवडण्यासारखे आहेत का, त्याचा खर्च किती असतो, कुठनं करून घ्यायचं, कसं करून घ्यायचं, ऑपरेशनच्या अगोदर काय तयारी असते, ही टेक्निक नेमकी काय असते, काय त्याच्यात करतो आपण. तर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण माहिती घ्या, हे फार गरजेचं आहे.